कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. असत पाहिजे. अरे असत पाहिजे. नाहीतर जेव्हा 2022ला उठाव केला आम्ही तेव्हा 50 आमदार माझ्या सोबत होते. सत्तेवर आम्ही पाणी सोडून गेलो. मी मंत्री होतो, माझ्यावर अजून 7 मंत्री होते. सत्ता सोडण्याची हिम्मत कोण करू शकतो मला सांगा? ती तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवली आणि या महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वीकारलं. आणि म्हणून लोकसभा आणि विधानसभेमध्ये प्रचंड यश या ठिकाणी आपल्याला मिळालं. आणि म्हणून कामाची पोचपावती म्हणून या ठिकाणी कामाची पोचपावती म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था पालघरच्या नगरपालिकेवर देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे. विकासाचा भगवा फडकवायचा आहे. आणि म्हणून आपला अजेंडा एकच आहे, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. दुसरा आपला अजेंडा नाही. आणि म्हणून सत्तेसाठी ज्यांनी विचार सोडले त्यांची काय परिस्थिती झाली आपल्याला माहीत आहे. मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. आणि म्हणून विचारधारा आणि विकास, विचार विकास हे घेऊन आम्ही पुढे चाललोय. म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्या लोकांना, सगळे व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी माझे शिवसैनिक आहेत. महिला आघाडी आहे, महिला आघाडीचे काही लोकांचे जबाबदारी द्यायची बाकी आहे. त्यांना पण सगळ्यांना या ठिकाणी तुमच्याकडे ठेवा, त्यांनाही सगळ्यांना जबाबदारी द्या आणि सगळ्यांना एक दिलाने काम करू द्या. एक दिलाने एकजुटीचं दर्शन घडवून सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा पालघरमध्ये या ठिकाणी दुसऱ्या कोणीही हिम्मत करता कामा नये. शिवसेनेचा नाद करायचा नाही. आणि म्हणून शिवसेना ही एक विकासाला चालना देणारी संघटना, पक्ष आहे आणि संघटना आहे. जिथं आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे. हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून आहे. मग पूर येऊ दे, महापूर येऊ दे, इर्षाळ गडचा प्रसंग येऊ दे, जिथं कुठं संकट आहे तिथं शिवसैनिक धावून जातो. आणि उत्तम घरत हा आपल्याला कधी त्रास देणार नाही. हा बिलकुल अरे बाबा हा साधा माणूस आहे आणि काम करणार आहे. कधी काय गडबड केली तर मी आहे हो, आणि त्यामुळे तसं काय करणार नाही. त्याने उत्तम काम केलेलं आहे नगरपालिकेमध्ये. त्याला कामाचा अनुभव आहे. उपनगराध्यक्ष पदाचा 4 वेळेचा अनुभव आहे. पण आता उपनगराध्यक्षपदाचा अनुभव त्याला द्यायचा नाही. त्याला नगराध्यक्ष बनवूनच पाठवायचं आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, येत्या 2 डिसेंबरला धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून या सर्व नगराध्यक्ष उत्तम घरत सकट मी ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांना आपण विजयी करून पालघर नगरपालिकेवर भगवा फडकवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.